तिला महत्त्वाची बातमी मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीयांचा महापौर बसवूया असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलंय। कृपाशंकर सिंह यांच्या या विधानानंतर आता राजकीय वातावरण मात्र तापलंय। मराठी मतदारच यांचा माज उतरवतील असा पलटवार सचिन अहिर यांनी केलेला आहे। तर कृपाशंकर सिंह हे महापौर पदाचं धोरण ठरवत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विधानाकडे लक्ष देऊ नका असं शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी म्हटलंय। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। कृपाशंकर सिंह यांच्या या वादग्रस्त विधानानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली। अविनाश जाधव आणि संदीप राणे यांनी या विधानावर काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही जे सतत म्हणतोय की यांची जी 66 लोकांची पहिली यादी आली त्यात 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते, अशाच प्रकारची लोक होती। यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठी ना। सध्या इलेक्शनचे फार मोठे वारे वाहू लागलेले आहेत आणि काय पिल्लावळ आहे कृपाशंकर सिंग सारखे या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू आणि उत्तर भारतीयचाच महापौर होणार, हे काय हलवा आहे काय? तुम्ही गावाला येताना या ठिकाणी चड्डी बनियानवर आलेलात आणि आता मोठ्या मोठ्या मर्सिडीज गाड्यामध्ये फिरताय। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मुंबईच्याबद्दल असं बोलताना। मुंबईचा महापौर हा सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठीच महापौर होणार, त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मराठीच महापौर व्हायला पाहिजे, लक्षात घ्या।